बेलतरोडी परिसरात मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। वाढत्या उन्हाच्या लाटेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही। मिळालेल्या माहितीनुसार आनंद भुरे यांच्या रिकाम्या प्लॉटमध्ये ही आग लागली। आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि प्लॉटमधील मोठमोठी झाडे आगीत जळून खाक झाली। धूर आणि आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच बेसा पिपळा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। सोमलवाड येतो म्हणजे बेसा पिपळा नगरपंचायतच्या हद्दीच्या बाहेर आहे, पण ॲक्च्युली हा बेसा बेलतूरची बॉर्डर असल्यामुळे मी अग्निशामक विभागाला तुरंत माहिती दिली आणि इथून गाडी मागवली। कसं आहे, उन्हाचं प्रमाण एवढं टेम्परेचर आहे, आता कशाने आग लागली हे नेमकं काही सांगता येणार नाही, पण कुठल्या तरी अनुचित प्रकारामुळे ते आग लागू शकते। एखादा होऊ शकते, एखादा व्यक्ती किंवा एखाद्यानी बिडी पेतानी काहीतरी अग्निशामक असं काहीतरी फेकलं असेल, त्याच्यामुळे आग लागली। आमच्या नगरपंचायत बेसा पिपळातर्फे आमच्या अग्निशामक विभागाची एक गाडी आहे, आम्ही ती एक गाडी मागवली आणि त्या एका गाडीमध्ये ते आग आटोक्यात आली। बघा कसं असते की बेसा पिपळा ही नगरपंचायत जरी असली तरी कुठल्याही भागात, मग ग्रामीण असो किंवा शहर, कुठल्या भागात जरी आग लागली तर माणसाचं प्रथम कर्तव्य हे आहे की बा जीवहानी आणि वित्तहानी व्हायला नको। त्या उद्देशाने मी तुरंत आपल्या नगरपंचायतचे माझे अग्निशामक विभागाचे जे कर्मचारी ते मी त्यांना तुरंत फोन। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान मागील 2 दिवसात बेसा बेलतरोडी परिसरात आगीच्या 2 घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलले जात आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।